आता वकील आणि लग्न हे म्हटलं की काहीतरी वेगळं आपल्या समोर येतं नाही का? तुम्हाला कळलंच असेल मी काय हो, म्हणते नक्की, ते. नक्की. असं असून सुद्धा आणि आता एवढी सगळी ऑनलाईन ॲप्स आहेत, तरी पण तुम्हाला हे का करावंसं वाटलं? मला फार कुतूहल आहे या विषयावर. येस, आता काय झालं, ज्यावेळेस मी हा व्यवसाय सुरू केला, त्यावेळेस 2013 साली माझं वय 21 वर्ष होतं आणि मी पाहिलं की या क्षेत्रामध्ये बरीच म्हणजे 40, 50 किंवा 60 एज क्रॉस केलेली लोकं आहेत आणि जे मुलं-मुली लग्नाचे असतात त्यांचं वय असतं युजुअली 20 ते 30 किंवा 35च्या घरामध्ये. पण त्यांना कुठेतरी तो कम्युनिकेशन गॅप असेल किंवा अंडरस्टँडिंग होत नाही आणि रिटायर्ड झालेले लोक असतात बऱ्यापैकी त्यांचा तो एक लग्न जुळवण्याचा एक त्यांचा तो पद्धत वेगळी आहे. म्हणून मी एक वेगळ्या पद्धतीने लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न करतो. एक ऑनलाईन माध्यम असेल, ऑफलाईन असेल किंवा त्यांना ज्या पद्धतीमध्ये लग्न करायचं आहे किंवा ज्या पद्धतीमध्ये मुली पाहायच्या आहेत, मुलं पाहायचे आहेत, त्या पद्धतीमध्ये आपण सर्व गोष्टी करत आहे. पण वेगळ्या पद्धतीने म्हणजे तुम्ही नक्की काय करता? वेगळ्या पद्धतीमध्ये त्यांना एक्झॅक्टली काय हवं आहे, ते त्यांच्याशी बोलतो. त्यांच्या घरी जाणे, व्हिजिट करणे, त्यांचं जे काही व्यवसाय असेल, त्या व्यवसायाच्या ठिकाणी जाणे, स्वतः जाऊन पाहणे आणि मोस्टली जास्त करून आता जाणं प्रत्येक ठिकाणी आता होणं आता हे वाढल्यामुळे किंवा जास्त रजिस्ट्रेशन्स झाल्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाणं होत नाही. तर एक वेबसाईट आपण चांगल्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. अँड्रॉइड ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. तर त्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनच्या माध्यमातून किंवा वेबसाईटच्या माध्यमातून लोकं इंटरनेटमुळे कुठूनही प्रोफाईल्स पाहतात. भरपूर प्रोफाईल्स आहेत आणि फक्त मराठाच हा एकच कास्ट असल्यामुळे त्यांना शोधणंसुद्धा सोयीस्कर जातं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होतं की ऑल कास्ट जर का असतील तर ते कास्ट बॅरियरसुद्धा येतो. तर फक्त मराठा, 96 कोळी मराठा हा एकच कास्ट असल्यामुळे त्यांना तो बेनिफिट होतो. पण म्हणजे तुम्ही एवढं हे स्पेसिफिक ठेवलंय की 96 कोळी मराठा ह्या लोकांसाठीच करायचं. मग असं का केलं तुम्ही? आता तेच मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी सुरू केलं त्यावेळेस माझं वय 21 वर्ष होतं आणि मी स्वतः मराठा कास्टमधून बिलॉंग करतो. त्यामुळे होतं की त्या वयामध्ये इतर कास्टचे जास्त नॉलेजसुद्धा नव्हतं, कारण प्रत्येक कास्टमध्ये पोटजाती, उपजाती असतात. तर मराठा कास्टविषयी मी त्या कास्टमध्ये असल्यामुळे मला त्याविषयी माहिती होती. त्यामुळे सेम कास्टवरती फोकस केला आणि एकच कास्ट असल्यामुळे एक चांगल्या पद्धतीमध्ये आम्हाला सुविधा देता आली आणि लग्नसुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये जमवता आले. मग आता तुम्ही मराठा समाजाबद्दल सांगताय, तर मग मराठा समाजामध्ये जी लग्न होतात किंवा काही जाती उपजाती असतात त्याच्याबद्दल सांगा ना. म्हणजे त्याचं असं काय वेगळेपण आहे बाकीच्यांपेक्षा, की म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं लग्नाचं एक केंद्र करावंसं वाटलं? ओके, तर प्रथम आता मी राहिला आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जर का कोणती कास्ट असेल तर ती आहे मराठा. त्यामुळे एक तर मराठा हा मी चॉईस केला आणि मराठा कास्टमध्ये माणसं प्रत्येक गावागावात ऑलमोस्ट मी पश्चिम महाराष्ट्रात राहिला आहे साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यामध्ये सर्वात जास्त मराठ्यांची राजधानी आहे ती सातारा आहे आणि सर्वात जास्त मराठा पर्सेंटेज बघितलं तर तो सातारा जिल्ह्याचाच आहे आणि सातारा असेल, सांगली, कोल्हापूर, पुणे हा जो पश्चिम महाराष्ट्र भाग आहे तिकडे मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तो मी मराठा समाजावर फोकस केला आणि त्यांचं लग्न जुळवण्यासाठी मी प्रयत्न करतोय. मग त्याच्यामध्ये असं काही जाती उपजाती किंवा लग्न कशी कुठे जमवावीत असं काही त्यांचं काय असतं का खास? तुम्हाला एक किस्सा सांगू इच्छितो की 2014 साली माझ्याकडं 3 लोक आलते ऑफिसवर भेटायला. त्यामध्ये ज्या मुलाचं लग्न करायचं आहे तो मुलगा आला होता, त्याचा मित्र आला होता आणि एक गावाकडचा टिपिकल पोशाख केलेले, गांधी टोपी आणि तो सदरा घालून एक व्यक्ती आलते त्यांच्यासोबत आणि त्या मुलाचं शिक्षणसुद्धा कमी झालं होतं, म्हणजे 12वी शिक्षण झालं होतं आणि तो एका कंपनीमध्ये 30-35 हजार रुपयावरती पेमेंट करतो. त्यावेळेस ते पेमेंट चांगलं होतं ॲक्च्युली आणि त्याला काही मुली आपल्या इथल्या आवडल्या होत्या आणि त्या मुलींना सुद्धा त्याची प्रोफाईल आवडलेली होती. त्यांनी बायोडाटा पाहिला आणि बायोडाटामध्ये जो ग्रामीण भागातला व्यक्ती होता त्यांनी एक त्यामध्ये एक खोट काढली की ह्या मुलीच्या नातेवाईकांमध्ये एक आडनाव आहे ते थोडंसं हलक्यातलं आहे. मी म्हणलं हलक्यातलं म्हणजे नक्की काय? कुठलं आडनाव ते? आता आडनाव ॲक्च्युली सांगणं योग्य नाही, पण ते थोडंसं कारण ते क्रिटिसाइज आडनाव होऊ शकतं ते, कारण ते ॲक्च्युली हलक्यातलं नव्हतं पण त्यांच्या दृष्टीनं ते हलक्यातलं होतं. मी त्यांना म्हटलं पण सर हलक्यातलं वगैरे असं काही नाही आहे, पण ते म्हणले आमच्यात ह्या संबंध आमच्यात हलके मानले जातात आमच्यासोबत. त्यामुळे ते म्हणले हे नको करायला. दुसरी एक प्रोफाईल दाखवली, त्या मुलीकडचं हे पसंत होतं. ते म्हणले ह्या मुलगी आहे वाडीमधली. आता म्हणलं मग वाडीमधली असेल तर काय झालं? नाही म्हणले आमच्याकडं वाडीमधले संबंध नाही करत, आम्ही गावाशीच फक्त संबंध करतो. वाडीमधले म्हणजे थोडक्यात माणसांचा एक वेगवेगळा समज आहे की वाडीमधले म्हणले की त्यांना थोडंसं कमी समजणे. असं त्या काळात हे प्रमाण 2015च्या आधी खूप जास्त होतं. मग 2014 साली ते आले, मग त्यांचं ते कोइन्सिडेंटली त्यांच्या नशिबाने ते लग्न नाही जुळलं, मग ते गेले आणि परत एक सांगायला आवडेल की ते 2017 साली ते तिघं परत माघारी आले आणि आल्यानंतर त्यातला फक्त ते गांधी टोपी घातलेली व्यक्ती होते आणि मित्र फक्त वेगळा होता. 3 व्यक्ती आले होते आणि म्हणले सर काय झालं? म्हणलं लग्नासाठी बघतोय परत. म्हणलं अजून लग्न नाही झालं का? 3 वर्ष झाली. तर म्हणलं नाही झालं अजून लग्न. तर ते म्हणले त्या ज्या मुली होत्या त्यांचं काय झालं परत? म्हणलं अहो त्यांचं लग्न कधीच झालं, एवढ्या वर्ष 3 वर्ष काय मुलींचे लग्न काय राहणार नाही, त्यांचं लग्न झालेलं आहे त्यावेळेस. तर म्हणले बघा एखादी मुलगी असेल तर म्हणलं काय अपेक्षा आहे? तर आपल्याला चालेल म्हणले आता आपल्याला
वाडीतली चालेल, हलका आडनाव असेल तरीही चालेल. जवळजवळ ते 1-1.5 तास बोलत होते आणि शेवटी त्यांच्या अपेक्षा एवढ्या खाली आल्या होत्या, की ते म्हणले आम्हाला दुसऱ्या जातीतलीही मुलगी चालेल, आम्हाला अनाथ आश्रमातलीही मुलगी चालेल. तर त्यांना मी म्हटलं, की जर का तुम्ही तेच जर का 3 वर्षापूर्वी वाडीतली मुलगी किंवा थोडंसं आडनाव हलक्यातलं आहे म्हणून ती गोष्ट जर का तुम्ही त्यावेळेस टाळली असती, तर आज तुमचं लग्न होऊन तुमचा संसार सुखात हा चालला असता. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.